बातमी जळगावातून. जळगावात विविध संघटनांनी मूकमोर्चा काढलाय. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा आता सर्वत्र निषेध होताना दिसतोय, संताप व्यक्त होताना दिसतोय. जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानापासून या भव्य मूकमोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे. हातात काळे झेंडे आणि तोंडावर काळी पट्टी बांधून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. मूकमोर्चा निमित्तानं व्यापारी बांधव या मोर्चात सहभागी होणार असल्यानं दुपारी 12 वाजेपर्यंत जळगावमधील प्रमुख मार्केट बंद राहणार आहे. जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा यामध्ये मृत्यू झाला होता. यावेळी जळगावात सकल हिंदू समाजातर्फे आज मूकमोर्चा काढण्यात आला असून दुपारी 12 वाजेपर्यंत या ठिकाणी बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. आपण बघू शकतात की जळगावामध्ये अनेक ठिकाणी आज हा बंद पाडण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेकांना आपला या ठिकाणी जीव गमवावा लागला होता. यामध्ये जळगावात आज विविध संघटनांच्या माध्यमातून सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चाचं आयोजन शिवतीर्थ मैदान येथून या ठिकाणी करण्यात आलं होतं. जळगावकर नागरिकांनी या मूकमोर्चामध्ये सहभागी होत या ठिकाणी या बंदला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. दहशतवाद्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी करण्यात आली आहे. जळगावातील शिवतीर्थ मैदानापासून या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच या ठिकाणी बंदही पाडण्यात आला आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.